Hello guys, it is English teacher channel for good English. Today we are going to learn simple future tense. The action which will take place in future, that time we use simple future tense and the structure is very simple. Subject plus shall will plus first form of the verb. We use basic or base form of the verb. या काळामध्ये या सेकंदानंतर भविष्यात घडणाऱ्या सर्व क्रिया त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. प्रत्यक्ष आता क्रिया घडलेलीच नाही आहे. मी उद्या मुंबईला जाणार, म्हणजे उद्याची गोष्ट आहे, ती क्रिया काय आता घडलेली नाही. आय विल गो टू मुंबई टुमॉरो. ही विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. इंडिया विल विन द टॉस. इंडिया विल विन द मॅच. आय विल सॉल्व द प्रॉब्लेम टुमॉरो. शी विल मॅरी नेक्स्ट इयर. I will meet you in the college. They will sing a song on the stage. अशा प्रकारचे वाक्य या काळामध्ये आपण वापरतो. तर सिम्पल फ्युचर टेन्स याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा मराठीत सेन्स कसा आहे, त्याचा उपयोग काय आहे, त्याचा ग्रॅमॅटिकल उपयोग काय आहे, स्पीकिंगसाठी उपयोग काय आहे आणि याच्यात चुका काय काय होतात, या गोष्टीवर आपण आज प्रकाश टाकणार आहे. चला मग सुरू करूया. सिम्पल फ्युचर टेन्स. लेट अस बिगिन. या काळामध्ये सर्व कर्त्यांसाठी आपण विल वापरणार आहोत, ही गोष्ट निश्चित. सर्वांना विल आणि विल आणि कर्ता यांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता समजा आय विल आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण असा लिहितो आय एल. वी विल आहे, त्याचा लिहितो आपण विल. तसं सर्वांचं आय विल, वी विल, यू विल, यू विल, ही विल, ही विलचा लिहितो आपण ही विल, असं लिहितो आपण. तर या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी विलच वापरणार आहोत सर्व कर्त्यांसाठी. कर्ते असे लिहितात, परंतु काही ग्रॅमॅटिकल पॉईंटसाठी जर काही ॲक्टिव्हाईज पॅसिवाईजमध्ये मुद्दा आला तर शाल काही ठिकाणी आपण वापरू शकतो. आयला आणि विला शाल वापरायचा. जर वापरायचा असेल तर आय आणि विला शाल वापरा, सर्व ठिकाणी विल वापरा. परंतु आपण विलच वापरणार आहे सध्या. आय विल, वी विल, यू विल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. परंतु अजून काही करते आहेत, त्याचा पण आपण परिचय करून घ्या. एनीवन, एनीवन विल कम. समवन विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. नो वन विल पास. एनीबडी विल जॉईन. समबडी will ask. The captain of the team will decide. All the students of the class will take part in the competition. Birds will fly in the sky. अनेक वचनी करता है, एक वचनी है, तृतीय पुरुषी. तर आता आपण सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब हे स्ट्रक्चर आहे. मराठीमध्ये नार, इल, शील. येशील, देईल, देणार, नंतर र. अशा प्रकारे मराठीत त्याचा शेवटी अर्थ लावतो आपण. तो जाणार म्हणजे जर आलाच तिथे, परंतु इत्यादी अजून काही येऊ शकतात. या सेकंदानंतरची भविष्यातली क्रिया, त्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप आपण वापरतो. दे विल गिव मी मनी. ते मला पैसे देतील. भविष्यातली क्रिया आहे. आता आय विल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला. आय विल थिंक, मी विचार करेल. अबाउट इट, मी त्याविषयी विचार करेल. आय विल थिंक. द स्टेट विल प्रोड्यूस, निर्माण करणे. रबर, ते राज्य रबराची निर्मिती करणार.
शी विलचा आपण शी विल असं पण लिहू शकतात. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत, हे फुल फॉर्म आहेत. यू विल, सर्वांना विल लावला आहे पण विल असं लिहितात. शी विल हेल्प मी टुमॉरो, ती मला उद्या मदत करेल. आता इथला एक करता घेऊ. समवन विल कम किंवा समवन विल मीट मी, कोणीतरी मला भेटेल. इथला पण करता आपण घेत राहायचा म्हणजे आपल्याला अडचण येत नाही. आता हे झाले होकारार्थी वाक्य. आपण हा सिंपल फ्युचर टेन्स शिकताना अगोदर 3 गोष्टी शिकणार आहोत. एक साधं वाक्य, त्याचं निगेटिव्ह वाक्य, त्याचं व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. या 4 गोष्टी 1, 2, 3 आणि 4. आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये व्हर्बल करणं अतिशय सोपं आहे. हा जो दे विल आहे, दे विल गिव आहे, याचा व्हर्बल विल दे गिव. झाला प्रश्न तयार. सहाय्यक क्रियापद इकडे घ्यायचं, करता इकडे घ्यायचा. दे विल गिव, विल दे गिव, ते देणार का, ते मला पैसे देणार का. विल दे गिव मी मनी. आय विल थिंक, विल आय थिंक अबाउट इट. इथे आपलं द स्टेट करताय. द स्टेट विल प्रोड्यूस रबर. विल द स्टेट प्रोड्यूस रबर, झाला व्हर्बल. शी विल हेल्प, विल शी हेल्प, ती मदत करेल का उद्या. समवन विल मीट मी, विल समवन मीट मी. अशा प्रकारे या सर्वांचे व्हर्बल होतील. व्हर्बल करताना सहाय्यक क्रियापद पुढे घ्यायचं आणि करता 2 नंबरला. म्हणजे वाक्य झालं, व्हर्बल झाला. आता निगेटिव्ह करताना विलला आपण नॉट लावतो. दे विल नॉट गिव मी मनी, ते मला पैसे देणार नाहीत. आय विल नॉट, आता इथे पण नॉट लावतो आपण. आय विल नॉट थिंक अबाउट इट. तर विल नॉटचा शॉर्टकट होतो विल नॉट इज इक्वल टू ओंट. विल नॉटला आपण ओंट म्हणतो. म्हणजे काय मग, दे ओंट गिव मी मनी, आय ओंट थिंक अबाउट इट, द स्टेट ओंट प्रोड्यूस रबर, ते राज्य रबरची निर्मिती करणार नाही. शी विल हेल्प, शी ओंट हेल्प मी टुमॉरो, अँड समवन ओंट मीट मी. म्हणजे विल नॉटचा आपण ओंट करतो. विल नॉट इज इक्वल टू ओंट. विल नॉटचा आपण ओंट करतो. मग आता वाक्य झालं सब्जेक्ट प्लस शॅल विल, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. निगेटिव्ह झाला, विल नॉटचा ओंट केला आपण. व्हर्बल झाला, व्हर्बलसाठी आपण सहाय्यक क्रियापद पुढे घेतलं, करता मागे घेतलं. आता WH प्रश्नासाठी आपल्याला काही वाक्य लिहावं लागतील. WH प्रश्न करताना अगोदर व्हर्बल करून घ्यायचा आणि व्हर्बल झाला तर त्या ठिकाणी लगेच आपण कोणताही WH शब्द जोडू शकतो. काही ठिकाणी थोडाफार बदल करावा लागतो, काही ठिकाणी बदल करायची गरज नाही. आता एक वाक्य घेऊ. शी विल वर्क इन TCS. TCS कंपनी आहे. तर याचा अगोदर आपण व्हर्बल क्वेश्चन करू. व्हर्बल क्वेश्चन करता विल पुढे येईल, सहाय्यक क्रियापद कॅपिटल होईल, तो शी 2 नंबरला जाईल. विल शी वर्क इन TCS. हा झाला प्रश्न, व्हर्बल प्रश्न. आता याचा WH करू आपण. WH क्वेश्चन करताना व्हर्बल शक्यतोवर फुटणार नाही, जसं या तसं त्याला ठेवायचं. वेन विल शी वर्क इन TCS. बघा, वेन विल शी वर्क इन TCS, प्रश्नचिन्ह. ती TCS मध्ये केव्हा काम करेल. आता ती TCS मध्ये काम करेल किंवा काम करणार, ती TCS मध्ये काम करणार का,
ती TCS मध्ये केव्हा काम करणार? पहिला वर्बल, पहिला WH. दुसरा, ती TCS मध्ये का काम करणार? वाय विल शी वर्क इन TCS. नंतर कसे काम करणार ते TCS मध्ये? हाऊ विल शी वर्क इन TCS. ती TCS मध्ये बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की व्हर्बल आपण जसं तसं ठेवतोय. नंतर व्हेर झाला तर TCS निघून जाईल. व्हेर म्हणजे TCSलाच प्रश्न विचारतो आपण, कोठे, तर TCS निघून जाईल. वेअर विल शी वर्क झाला. नंतर वेन झाला, वेअर झाला. व्हॉट विल शी डू असा प्रश्न करू शकतो आपण. ती काय करेल TCS मध्ये? कामाला प्रश्न विचारलेला आपण, व्हॉट विल शी डू इन TCS. हा प्रश्न थोडा कठीण वाटेल तुम्हाला. इथे आपण जागेला प्रश्न विचारला, TCS निघून गेला. इथे आपण कामालाच प्रश्न विचारला, वर्क निघून गेला. व्हॉट विल शी डू इन TCS. नंतर अनेक प्रकारचे WH आपण करू शकतो. हाऊ लॉंग किती काळ विल शी वर्क इन TCS. विथ हुम विल शी वर्क इन TCS, कोणाबरोबर काम करेल. आणि निगेटिव्ह काय होईल? शी विल नॉट म्हणजेच वोंट. शी वोंट वर्क इन TCS. ती TCS मध्ये काम करणार नाही. वाक्य झालं, वर्बल झाला, आणि WH झाला, आणि निगेटिव्ह झाला. WH आपण 4-5 घेतले, म्हणजे 4ही प्रकार आपले झाले. तर भविष्यकाळामध्ये ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. कर्त्याबरोबर सर्वांबरोबर विल वापरला पाहिजे, नंतर ओंड वापरला पाहिजे. नंतर याचा उपयोग भविष्यकाळात सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग फॉर्मल परिस्थितीत वापरतात, औपचारिक ठिकाणी. इनफॉर्मलमध्ये वापरतात, प्रॉमिस देण्यासाठी वापरतात. नंतर काही ठरलेल्या गोष्टी असतात, निश्चित गोष्टी, त्या ठिकाणी आपण गोईंग टू वापरतो. गोईंग टूचा वापर आपण करून बघू. प्लॅन जेव्हा असतो, जेव्हा आपलं ठरलेलं असतं, ठरलेलं असल्यानंतर तो गोष्ट निश्चित असते की मला उद्या 7 वाजता शाळेत जायचं आहे किंवा जाणार, तर ती गोष्ट निश्चित आहे. म्हणजे प्लॅन्ड, ठरलेली गोष्ट, त्यासाठी आपण गोईंग टू वापरतो. गोईंग टूचा उपयोग हा सिंपल फ्युचर टेन्स म्हणूनच करतो आपण, जरी तो आपल्याला चालू वर्तमान काळ वाटत असला, पण तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. उदाहरणार्थ, एक, शी विल जॉईन अ पार्टी टुमॉरो. ठरलेलं आहे की उद्या ती पार्टी जॉईन करेल. मग आता जवळचा भविष्यकाळ दाखवण्यासाठी हा विल काढून टाकतो आपण. आणि गोईंग टू वापरताना तुम्हाला सहाय्यक क्रियापद चालू काळाचे वापरावे लागतील. ॲम आर. सी इज गोईंग टू जॉईन अ पार्टी टुमॉरो. मी ती उद्या पार्टी जॉईन करणार. हे ठरलेलं आहे, ते निश्चित गोष्ट आहे, प्लॅन गोष्टी आहे ते. आणि अनप्लॅनसाठी वेगळा प्रयोग करतो आपण. ठरलेली गोष्ट आहे, गोईंग टू वापरतो. गोईंग टूचं अजून एक उदाहरण घेऊ. माय फ्रेंड विल रिसाइन टुमॉरो. किंवा टुडे, जवळचा भविष्यकाळ असेल, संध्याकाळपर्यंत तो राजीनामा देईल. माय फ्रेंड विल रिझाईन म्हणजे राजीनामा देणे. आता विल हा सिंपल फ्युचर टेन्स आहे, पण विल ठरलेली गोष्ट आहे, निश्चित गोष्ट आहे, म्हणून आपण विल ऐवजी गोईंग टू वापरतो. आणि गोईंग टूचा उपयोग हा साध्या भविष्यकाळामध्ये होतो. माय फ्रेंड इज गोईंग टू रिझाईन, राजीनामा देणार आहे, टुडे.
अशा प्रकारे सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग प्लॅन्ड ॲक्शनसाठी आपण वापरतो, अनप्लॅनसाठी पण वापरतो. ठरलेलं नसेल तर फक्त आय विल कम म्हणजे येणार किंवा येणार नाही. नंतर प्रॉमिससाठी वापरतो. नंतर पॉसिबिलिटीसाठी वापरतो, शक्यता, की आय विल बी देअर ॲट 4 o'clock, 4 वाजता मी तिथे असेल किंवा नसेलही. नंतर प्रिडिक्शन, भविष्यासाठी वापरतो, अंदाज वर्तवण्यासाठी, की इट विल रेन टुडे, आज पाऊस पडेल, हवामान खात्याने सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात या बाकी गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, या सेकंदानंतर भविष्यात जेवढ्या पण गोष्टी घडतील त्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस वी वन अशी रचना करायची. परंतु तरीसुद्धा आपण ग्रॅमॅटिकली किंवा स्पीकिंगसाठी किंवा परीक्षांसाठी भविष्यकाळ कुठे कुठे वापरतात त्याचं पण आपण काही उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा अधिक क्लिअर होईल. सिंपल फ्युचर टेन्सचे उपयोग. सिंपल फ्युचर टेन्सचा अभ्यास आपण आज करतोय. त्याच्या अगोदर आपण 4 काळांचे 2 गट केलेले होते. 4 काळांचे 2 गट केलेले होते आणि टेन्स प्रॅक्टिस एक्झरसाइजमध्ये ते आपले 2 गट झालेले. म्हणजे 4 आणि 4 8 आणि हा 9, हा 9वा काळ आहे. म्हणजे आज हे तिन्ही प्रकारचे एक्झरसाइज पूर्ण होऊन जाईल. हे 3 काळ आपल्याला अजून शिकायचे नाही, हे आपलं ठरलेलं आहे. पहिले आपण शिकलो साधा भूतकाळ आणि तिन्ही पूर्ण काळ, हा एक गट होता. दुसरा गट होता साधा वर्तमान काळ आणि तिन्ही चालू काळ, म्हणजे आपले 8 काळ झाले होते. हा 9वा आता सिंपल फ्युचर टेन्स. याचा फॉर्मल उपयोग करतात. फॉर्मल म्हणजे काय? द HM, द हेडमास्टर विल कॉल अ मीटिंग, म्हणजे औपचारिक गोष्टी. हेडमास्टर आहेत ते मीटिंग कॉल करणारच. म्हणजे औपचारिक गोष्टी ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी आपण विलचा उपयोग करतो किंवा भविष्यकाळ वापरतो. द हेडमास्टर विल कॉल अ मीटिंग म्हणजे हेडमास्टर मीटिंग बोलवतील. अजून एक उदाहरण, शी विल मॅरी दिस इयर, म्हणजे सोशल. फॉर्मल गोष्टीमध्ये सोशल पण असतात, ॲकॅडमिक असतात आणि बिझनेसविषयी असतात. द मॅनेजर विल डिक्लेअर द बोनस, त्यांचं कंपनीचं काम आहे, बिझनेस आहे तो. म्हणजे फॉर्मल वाक्य आपण एक तर बिझनेसच्या क्षेत्रात वापरतो, सोशल क्षेत्रात वापरतो आणि ॲकॅडमिक ठिकाणी वापरतो. द HM विल कॉल मीटिंग, शी विल मॅरी दिस इयर, सोशल आहे. द मॅच विल रिझ्यूम ॲट 11, रिझ्यूम म्हणजे पुन्हा सुरू होणे, मॅच पुन्हा सुरू होईल 11 वाजता. म्हणजे फॉर्मल ठिकाणी असं वापरू शकतो. आणि या सर्व गोष्टी जर आपल्याला लक्षात नाही आल्या सध्या तरी काही हरकत नाही. फक्त शॅल विल, सब्जेक्ट अधिक शॅल विल अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, साधा भविष्यकाळ वापरायचा. या सेकंदानंतर घडलेल्या भविष्यातील सर्व गोष्टी घडणाऱ्या त्यासाठी आपण शॅल विल वापरून क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, म्हणजे काही टेन्शन नाही. पण तरी समजण्यासाठी काही गोष्टी आहेत. इनफॉर्मल वाक्यासाठी आपण वापरतो की आय विल मीट यू टुमारो, अनौपचारिक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस भेटेल किंवा भेटणार पण नाही. विल यू मीट मी टुमारो, तर आय विल मीट यू टुमारो, म्हणजे ते काही ठरलेलं नाही किंवा काही असा नियम नाही. आय विल मीट यू टुमारो, तुम्हाला उद्या भेटेल, एखाद्या वेळेस भेटणार पण नाही. आता प्लॅन, ठरलेलं आहे की ही विल रिझाईन टुमारो. आत्ताच आपण एक वाक्य घेतलं, ही विल रिझाईन टुमारो, तो उद्या राजीनामा देणार, असं आपण वाक्य घेतलं होतं. म्हणजे ठरलेलं आहे, प्लॅन आहे. त्यावेळेस पण आपण भविष्यकाळ वापरतो विल वापरून. अनप्लॅन, काही वेळेस ठरलेलं नसतं. आय विल स्टडी फर्स्ट, बघा पहिलं वाक्य ठरलेलं आहे, आय विल स्टडी फर्स्ट, अगोदर मी अभ्यास करेल. देन आय विल वॉच TV, नंतर मी TV बघेल, एखाद्या वेळेस बघणार पण नाही. म्हणजे पहिली गोष्ट इथे प्लॅन आहे किंवा दोन्ही प्लॅन नाही आहेत. अनप्लॅन, मी TV बघेल आणि नंतर मी अभ्यास करेल, नंतर TV बघेल. दोन्ही अनप्लॅन आहेत, निश्चित नाही. एखाद्या वेळेस तो अगोदर TV पण बघू शकतो आणि नंतर अभ्यास करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस अनप्लॅन असतात, ठरलेल्या गोष्टी नसतात, त्यावेळेससुद्धा आपण सिंपल फ्युचर वापरतो. प्रिडिक्शनसाठी भविष्य वर्तवणे किंवा भविष्यातली क्रिया अंदाज घेणे. इट विल रेन टुडे, आज पाऊस पडेल, असा आपण अंदाज करतो. किंवा हवामान खात्याने सांगितलेलं असतं की आज पाऊस पडेल, इट विल रेन टुडे. अजून हवामान खातं सांगतं द टेम्परेचर विल राईज अप टू 40 degree Celsius दिस इयर,
यावर्षी तापमान 40 डिग्रीपर्यंत वाढेल असा अंदाज केलेला आहे किंवा भविष्य सांगितलेलं आहे. तिथे पण आपण भविष्यकाळ वापरतो. प्रॉमिस देण्यासाठी पण भविष्यकाळ वापरतो आपण, की एखाद्याला वचन द्यायचं आहे की आय विल पे युअर फीज टुमॉरो, उद्या मी तुझी फी देणार, असं वचन देतो आपण. त्यासाठी पण आपण आय विल वापरतो. आणि पॉसिबिलिटी, शक्यता दाखवण्यासाठी आय विल बी ॲट होम ॲट नाईट, मी रात्री आज घरीच राहील बाबा, रोज तो मी ड्युटीला जातो पण आज शक्यता आहे घरी राहील, म्हणजे इत्यादी ठिकाणी आपण वापरू शकतो. आता याच्याबद्दल काय तुम्ही टेन्शन घेऊ नका की इतके नावं कसे आहेत. ते भविष्यकाळाचं काम फक्त भविष्यातल्या क्रिया सांगणं एवढं आहेत, परंतु काही गोष्टी आपल्याला कशासाठी वापरला जातो हे माहीत असावं म्हणून या गोष्टी आहेत. आता हा झाला त्याचा उपयोग. परंतु अजून एक महत्त्वाचा उपयोग त्याचा ग्रॅमॅटिकली आपण केला होता मागे एका व्हिडिओमध्ये. कंडिशनल क्लॉजेसमध्ये आपण सिम्पल फ्युचर वापरला होता, तुमच्या लक्षात असेल. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी कंडिशनल क्लॉजेसचा पण ती लिंक मी टाकणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघा वाटल्यास तर. त्याच्यामध्ये आपण इफ क्लॉजमध्ये हा सिम्पल फ्युचर वापरला होता. त्याच्यामध्ये 3 कंडिशन असतात: शक्य परिस्थिती, अशक्य परिस्थिती, काल्पनिक परिस्थिती, आणि एक 0 कंडिशन असते. आता जर आणि तर असे वाक्यप्रयोग आपण करतो. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, त्याने कॅच घेतला असता तर भारत जिंकला असता, म्हणजे त्याने कॅच घेतलेला नाही, ती अशक्य परिस्थिती. एक काल्पनिक आहे. आणि ही शक्य परिस्थिती, जर तर आपण जेव्हा शक्य परिस्थितीमध्ये वापरतो, शक्य परिस्थितीमध्ये इफ क्लॉज वापरतो, तेव्हा आपण साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट अधिक सिंपल फ्युचर वापरतो. असं वापरतो आपण. आणि दोघांचा उच्चार आपण भविष्यातच करतो. तू जर येशील तर मी तुला पुस्तक देईल. दोन्ही भविष्य वाटतात, परंतु लिहिताना आपण तसं करायचं नाही. इफ यू कम हा झाला सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस V1. इफ यू कम दुसरा सिंपल फ्युचर, आय विल गिव्ह यू अ बुक. म्हणजे तू जर येशील तर मी तुला पुस्तक देईल, पण येशील इथे आपण भविष्यकाळात बोलतोय, पण लिहिताना वर्तमान काळ लिहितोय. इफ क्लॉजचं वैशिष्ट्य आहे. इफ क्लॉजमध्ये बोलताना दोन्ही भविष्य वाटतात, पण लिहिताना तो पहिला साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ असतो. हा सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट, हा सिंपल फ्युचर. दुसरं इफ दे विन द मॅच, बघा सब्जेक्ट प्लस V1 आहे. इफ दे विन द मॅच काय होईल मग? दे विल गेट अ प्राइज, त्यांना बक्षीस मिळेल, ट्रॉफी मिळेल. अजून एक वाक्य घेऊया. ही शीटचे घेऊ. इफ ही टेक्स मेडिसिन, जर तो औषध घेईल. इफ ही टेक्स मेडिसिन, तर पुढे ह्याच्यावर कुठला क्लॉज लिहू शकतो आपण? जर त्याने तो जर औषध घेईल. इफ ही टेक्स मेडिसिन, आय विल गिव्ह हिम मनी. काही वेळेस पेशंट औषध घेत नाही, मग तो जर औषध घेईल तर मी त्याला पैसे देईल, म्हणजे काही कडू औषध असतं. इफ ही टेक्स मेडिसिन आय विल गिव्ह हिम मनी. अशा प्रकारे ही रचना असते, कंडिशनल क्लॉजमध्ये वापरतो. आणि या ठिकाणी भविष्यकाळामध्ये आता शेवटचे 2 मुद्दे राहिले. काय काय चुका होऊ शकतात भविष्यकाळ वापरताना?
भविष्यकाळ वापरताना इथे इफ क्लॉजमध्ये इफ यू विल कम आय विल गिव्ह यू बुक असं आपण वापरतो, ते चुकीचं आहे. जरी ते दोन्ही भविष्यकाळ बोलताना वाटत असले पण इफ क्लॉजमध्ये पहिला हा सिम्पल प्रेझेंट असतो. ही एक चूक होऊ शकते. नंतर निगेटिव्ह करताना आय वोंट कम असं आपण म्हणतो, तर ऐकण्याला असं वाटतं की आय वॉन्ट कम असं म्हणतो. वॉन्ट म्हणजे पाहिजे, तसं लिहिताना पण होता आणि परीक्षेमध्ये पण विचारतात. तर वोंट आणि वॉन्ट दोघांमध्ये फरक लक्षात ठेवायचा. नंतर आय विल कम, विल ऐवजी काही वाटतं वेल, वेल आणि विल याच्या उच्चारामध्ये फरक करायचा. आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण इथे वापरतो. उदाहरणार्थ आय विलचं आयल, नंतर ही विलचं ही विल, वी विलचं विल, दे विल गो. अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतात. जसं आय एम गोइंग टू, ही इज गोइंग टू, दे आर गोइंग टू असे वापर आपण करतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. अशा पद्धतीने सिम्पल फ्युचर टेन्स आपला झालेला आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आणि भविष्यात घडणाऱ्या सर्व क्रियांबद्दल ज्या घडतील त्यासाठी हा काळ वापरायचा. बाकीच्या गोष्टींचे नियम वगैरे थोडे बाजूला ठेवले तरी चालतील आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.